ॲडव्होकेट श्रीयुत विनायक रणदिवे यांनी कोर्टासमोर हजर व्हावं। ॲडव्होकेट विनायक रणदिवे। ॲडव्होकेट विनायक रणदिवे। ॲडव्होकेट विनायक रणदिवे। जज साहेब, काही अपरिहार्य कारणामुळे माझे वकील श्री विनायक रणदिवे इथे उपस्थित राहू शकले नाही। जामीन अर्जाबाबत माझी बाजू मी स्वतःहून मांडेन अशी मी तुम्हाला विनंती करते। ठीक आहे, कोर्ट तुम्हाला तशी परवानगी देते। थँक यू युअर ऑनर। पहिली गोष्ट म्हणजे मी गुन्हा केलेला नाहीये। मी खरंच माझ्या पतीला मारलेलं नाहीये। माझ्यावर केलेला आरोप खोटा आहे। साक्षीदाराचं म्हणणं आहे की आम्ही दोघं भांडत होतो। असं काही झालं नव्हतं। आमच्यात भांडण्यासारखं काही घडलं नव्हतं। त्या रात्री सागर आणि मी आमच्या नेहमीच्या ठिकाणी भेटणार होतो। ती जागा आमच्या दोघांची आवडीची जागा होती। त्या जागेशी आमच्या दोघांच्याही खूप सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत। सागर मला काहीतरी महत्त्वाचं सांगणार होता, पण मला काय सांगायच्या आधीच त्याचा पाय घसरला आणि तो पेटला। आमच्यात खरंच भांडण झालं नव्हतं। माझ्यावरचा आरोप खरंच खोटा आहे। मी त्याला ढकललेलं नाहीये। मी त्याला खरंच मारलेलं नाहीये। मुख्य म्हणजे सागरचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे। असं असताना तुम्हीच मला सांगा, मी कसं मारेन माझ्या नवऱ्याला? त्या रात्री काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून सागरने मला फोन करून तिथे बोलवून घेतलं होतं। त्याने मला तिथे बोलवलं होतं, मी नाही। मी तिकडे पोहोचले आणि आमच्यामध्ये काही बोलणं व्हायच्या आधीच सागरचा पाय घसरला। साक्षीदार साफ खोटं बोलतो। कोणतरी मुद्दामून मला या खोट्या केस मध्ये अडकवलंय। मी तुम्हाला एवढीच विनंती करते की माझा जामीन अर्ज तुम्ही मंजूर करावा।
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी युअर ऑनर. मी माफी मागतो, पण दोष माझा नाही आहे, कारण मी इथे येऊ नये याचा कोणीतरी बंदोबस्त केलेला होता आणि त्यावर मात करून उशिरा का होईना मी इथवर येऊन पोचलो. त्याबद्दल परत एकदा माफी मागतो. माझी अशील मुक्ता सरदेसाई हिने आपल्यासमोर सत्य घटना मांडलेलीच आहे. तिच्या वतीने मी 2 गोष्टी सांगणार आहे. एक, ती या केसमध्ये गुन्हेगार नाही, आणि दुसरी म्हणजे तिचा कसलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आणि ती तुरुंगाबाहेर असल्याने समाजाला कसलाही धोका नाही याबद्दल मी हमी देतो. गरोदरपणाची तिची नाजूक अवस्था कोर्टाने लक्षात घ्यायला हवी आणि तिचा जामीन अर्ज मान्य करून तिला लवकरात लवकर घरी जाण्याची कोर्टाने परवानगी द्यायला पाहिजे अशी मी कोर्टाकडे विनंती करतो. थँक्यू. युअर ऑनर, न्यायालयाची अशी परंपरा आहे, खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन अर्ज सहसा मंजूर केला जाऊ नये. इथं आरोपी मुक्ता सरदेसाई हिनं स्वतःच्या नवऱ्याला ढकलून देऊन खून केल्याचा आरोप आहे आणि अशा आरोपीला समाजात मुक्तपणे वावरू देणं अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा कोर्टाला माझी अशी कळकळीची विनंती आहे की आरोपी मुक्ता सरदेसाई यांचा जामीन अर्ज मंजूर केला जाऊ नये. दॅट्स ऑल युअर ऑनर. आरोपी आणि सरकार या दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन हे कोर्ट असा निर्णय देते की एक मिनिट 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 एक मिनिट. ऑर्डर ऑर्डर. ऑर्डर ऑर्डर.
मिलॉर्ड, मीच सागर सरदेसाई. माझ्याच खुनाच्या आरोपावरून माझ्या बायकोला म्हणजे मुक्ता सरदेसाईला अटक झाली. पण मी तर जिवंत आहे. असं असल्यामुळे ही केस उभीच राहू शकत नाही. माय लॉर्ड, त्या रात्री मीच मुक्ताला फोन करून आमच्या ठरल्या ठिकाणी बोलावून घेतलं. मला तिला काहीतरी सांगायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. पण काही सांगण्याआधीच माझा तोल गेला आणि मी घसरून एका दरीत कोसळलो. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाहीये. मी कसा जगलो, कसा वाचलो, मला काहीच आठवत नव्हतं. युअर ऑनर, यात मुक्ताचा काहीच दोष नाही. त्यानंतर बरेच दिवस मी आठवण्याचा खूप प्रयत्न करत होतो आणि मग हळूहळू एक एक गोष्ट माझ्या लक्षात येत गेली. पेपरात मुक्ताला अटक झाल्याची बातमी वाचली आणि माझा विश्वासच बसला नाही. मला काहीच कळत नव्हतं हे काय चाललंय. माय लॉर्ड, मी इथे कसा, कुठल्या परिस्थितीत पोचलो हे फक्त मलाच माहिती आहे. माझी फक्त कोर्टाला हीच विनंती आहे की ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या त्या लवकरात लवकर दुरुस्त व्हाव्या आणि कुठलाही चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये. माय लॉर्ड, मुक्ता खरंच निर्दोष आहे. तिने कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. ती खरंच निर्दोष आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये मी हा असा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. तेव्हा नेहमीची प्रोसिजर बाजूला ठेवून आणि सागर सरदेसाई यांच्या कबुली जबाबानुसार मुक्ता सरदेसाई यांच्या जामीन अर्जाची सुनावणी किंवा निकाल याला आता काहीच अर्थ राहिलेला नाही. आरोपी मुक्ता सरदेसाई यांची पोलिसांनी ताबडतोब सुटका करावी. मात्र ही केस क्लोज करण्याआधी ज्यांनी खोटी साक्ष दिली त्या साक्षीदाराची चौकशी व्हावी असं सांगून ही केस मी इथेच संपवतो. सागर,
सूर्योदय, काय चाललंय का तुझं? मगासपासून 7व्यांदा फोन उचललास तू. जरा रिलॅक्स हो. गोवर्धन फोन करत असेल तर नंबर मिळणार नाही, तुला माहिती. आणि तू टेन्शन घेणे काय होणार आहे? कोर्टाचा निकाल बदलणार आहे का? बाबा टेन्शन आलंय आता, त्या टेन्शनला जा बाबा, असं तर नाही ना सांगू शकत. अगं मान्य आहे, मला नाही सांगू शकत, पण जरा धीर धर ना. तू टेन्शन घेण्याने तुला त्रास होणार आहे. करते, प्रयत्न करते. नाही, खरंच कर. एक लक्षात ठेव, अनुराधा, तुला मुक्ताचं स्वागत करायचंय. खरं सांगू अनिरुद्ध, मुक्ता परत घरी येईल की नाही याचीच काळजी वाटते रे खूप. ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे त्याला जामीनच मिळत नाही म्हणे. मी हे गोवर्धनकडे बोलले सुद्धा नाही, कारण तो बिचारा आशेवर डोळे लावून बसलाय ना. अगं मग तूही आशा धर ना थोडीशी मनाची. नियमाला अपवाद असतात, या जगामध्ये चमत्कार होतात. हॅलो. अगं ताई, मी गोवर्धन बोलतोय. हा, बोल बाबा बोल, मी वाट बघते रे तुझ्या फोनची. अगं तू ऐकलंस तर वेडी होशील. सागर सुरक्षित आहे आणि ऐन वेळेत कोर्टात हजर झालाय. काय? सागर? अरे पण अगं मुक्ताची बिनशर्त सुटका झाली आहेत ना, आणि तो खोटा साक्षीदार होता तर पोलिसांनी पकडलाय. अरे तू काय बोलतोयस गोवर्धन? मला सगळं सांग ना काय ते. आता मी घरी आल्यानंतर सांगतो तुला. ओके चल. काय झालं? अरे अगं मलाही सांग, मलाही टेन्शन आलं. सांग लवकर काय ते. अरे सागर, मी तेव्हा पुढे साखर ठेवून येते, थांब. अगं वंशा, आई, सागर